शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये बुद्धिमत्तेचा भाग पाहणार आहोत। बुद्धिमत्तेचा भाग पाहत असताना ज्यावेळेस आपल्याला एका संख्येचा दुसऱ्या संख्येशी संबंध दिलेला असतो आणि आपल्या तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी संबंध आपल्याला शोधायचा असतो, तशा पद्धतीची गणितं आज आपण बुद्धिमत्तेमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला फलकावर काही या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पदांचा सहसंबंध शोधायचा आहे। म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदाचा दुसऱ्या संख्येशी दुसऱ्या पदाशी संबंध आहे, तशा पद्धतीने तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे। तर दिलेल्या पर्यायापैकी कोणतं पद हे चौथ्या ठिकाणी असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। आणि आज सगळी उदाहरणे तुम्ही सगळ्याजणी सोडवणार आहात ना? हो। पदांचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तुम्ही शोधणार ना सगळ्याजणी? हो। नाही ते आपण या ठिकाणी शोधणार आहोत, सोडवणार आहोत। या ठिकाणी आहे 3741 या संख्येचा संबंध 9231 या संख्येशी आहे। म्हणजे या दोन पदांचा सहसंबंध आहे, परंतु तो काय सहसंबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे। आणि त्याच पद्धतीने तिसरं जे पद दिलेलं आहे 7823 या संख्येचा सहसंबंध दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येशी येतो ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर चला पहिलं गणित कोण सोडवेल? तर चला कोण सोडवणार आहे? समीक्षा। अगोदर म्हटली मी सोडवणार आहे, तर समीक्षा आपण या ठिकाणी उदाहरण चला 3741 हे पहिलं पद आहे आणि 9231 हे दुसरं पद आहे। तो सुरुवातीला आपल्याला दोन पदांचा काय सहसंबंध आहे ते शोधायचा आहे। शोधा। 3000 म्हणजे पदातील सर्व अंकांची काय करायची आहे? बेरीज। किती येणार आहे? 15। 7 अंकी 10, 10 4 14, 14 आणि 15। आता दुसरं पद 9 + 2 + 3 + 1 यांची बेरीज किती येणार आहे? 15। बरोबर आहे। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध असा आहे की त्या संख्येतील अंकांची बेरीज किती आहे? 15। आता आपण तिसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज पाहूया। 7 + 8 + 2 + 3 किती येणार आहे बेरीज? 20। तर मग आता दिलेल्या पर्यायापैकी कुठल्या संख्येची बेरीज 20 येणार आहे ते आपण पाहणार आहोत। आता पहिली संख्या आपण घेऊया। 8 आणि 5 किती? 13। 13 आणि 3 16। 16 आणि 2 18 म्हणजे ही होणार नाही। 9 आणि 7 16 आणि 6 22 म्हणजे ही 20 पेक्षा पुढे जाते, म्हणजे हा पर्याय क्रमांक होणार नाही। तिसरा पाहूया। 4 आणि 6 10 10 आणि 7 17 17 आणि 3 20 म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे? 3। पर्याय क्रमांक 3 ला आपण राईट करूया। म्हणजे या ठिकाणी सहसंबंध आहे 7823 ते 4673। बरोबर। एकदा समीक्षाचा किती होता? 4000। आता यानंतर 40 चा संबंध 40 या संख्येशी आहे, तर मग 437 या संख्येचा संबंध कोणत्या संख्येशी आहे? एक या वर्गातली, एक त्या वर्गातली। चला कोण सोडवणार आहे? ओके चला या ठिकाणी दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहे। काय होईल सहसंबंध पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा? 245 4 × 5 करायचं। हां किती होतात? 20 होतंय 20 आणि मग त्याच्यानंतर परत त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं, मग येतं 40। म्हणजे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी बघा, दिलेल्या संख्येतील अंकांचा आपण काय केलेलं आहे? गुणाकार। म्हणजे बघा 8 चोक 8 8 पंचे 40 उत्तर आले। आता तशाच पद्धतीने 437 च्या आपल्या अंकांचा काय करायचा आहे? गुणाकार। 3 × 7 = 21 मल्टिप्लाइड बाय त्याला पण 4 ने करायचा, मग आन्सर येतं 84। बरोबर आहे। म्हणजे बघा 4 त्रिक 12 आणि 12 साती 84। म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा सहसंबंध येतो तसाच तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचा सहसंबंध जर पाहिला तर उत्तर किती येणार आहे? 84। 84 वर राईट करा। तर 84 उत्तर बरोबर आहे। तर शब्दासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। चला आता तिसऱ्या संख्या दिलेल्या आहेत 23 जसे 31 तर 46 जसे किती आहे की पदांचा सहसंबंध शोधा। आता आपण ज्यावेळेस तिसरं उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत, आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा जसा सहसंबंध असतो तसा कधी कधी पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा देखील सहसंबंध असतो। पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा सहसंबंध या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला दुसऱ्या आणि चौथ्या
चलिए काकडे काकडे सोडवणार आहे 3 अधिक 3 म्हणजे 6 म्हणजे या ठिकाणी एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केलेली आहे किती आलेली आहे 6 आणि 2 अधिक 2 केल्यानंतर किती आलेली आहे 4 बरोबर आहे बघा 3 अधिक 3 म्हणजे किती आलेले आहे 6 आणि 2 अधिक 2 म्हणजे किती आलेले आहे 4 म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा सहसंबंध आहे आता दुसऱ्या आणि चौथ्या संख्येचा सहसंबंध 1 2 बरोबर आहे 3 अधिक 3 म्हणजे किती झाले 6 म्हणजे संख्या किती होईल 62 बरोबर आहे म्हणजे 1 अधिक 1 म्हणजे किती येणार आहे 2 आणि 3 अधिक 3 म्हणजे किती येणार आहे 6 म्हणजे आपली संख्या किती तयार होते 62 पर्याय क्रमांक किती आहे 4 एकदा काकड्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या हे बघा काकड्याने सांगितलं हे उत्तरही बरोबर आहे आणखीन सोप्या पद्धतीने आपण करू शकतो की 23 गुणिले 2 46 23 चे दुप्पट किती आहे 46 मग 31 चे दुप्पट किती होईल 62 म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये आपण अनेक पद्धतीने आपण तर्क लावू शकतो आणि आपल्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो फक्त आपला तर्क जो आहे तो आपला अचूक असला पाहिजे त्यानंतरचं चौथं या ठिकाणी उदाहरण आहे 27 जसे 36 म्हणजे 27 आणि 36 याचा सहसंबंध आहे तसं 49 जसे किती किंवा या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा देखील सहसंबंध असू शकतो तसं आपल्याला मग दुसऱ्या आणि चौथ्या संख्येचा सहसंबंध शोधायचा आहे कोण सोडवणार आहे चलिए स्मिता आणि दुसऱ्या संख्येचा 7 किती होता 9 काय करायचं मग ते 27 मध्ये 9 ऍड करायचे बरोबर आहे हे पहा संख्या काय आहे 27 दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज त्यामध्ये तुम्हाला ऍड करायची आहे म्हणजे 27 आहे त्यातील अंक काय आहे 2 आणि 7 त्यांची बेरीज किती येते 9 तर 27 मध्ये 9 ऍड केले तर किती येतात 36 मग आता 49 आणि तिसरी संख्या मग 4 प्लस 9 किती होतात 30 4 अधिक 9 किती होतात 13 मग 49 मध्ये 49 ऍड केले 30 किती होतात 62 बरोबर आहे का हो ओके चला 62 ला राईट करा म्हणजे पहिल्या संख्येतील जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची ती बेरीज त्या संख्येमध्ये ऍड केल्यानंतर दुसरी संख्या येते तशा पद्धतीने 49 मध्ये अंक असलेले 4 आणि 9 यांची बेरीज केली किती आले 13 49 मध्ये 13 ऍड केले किती आलेले आहे 62 पर्याय क्रमांक किती आहे 3 एका संख्येसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या चला तर याच सहसंबंधातील पाचवे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत 30 जसे 18 तर 75 जसे किती इथे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा सहसंबंध आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 6 गुणिले 5 म्हणजे किती येतं 30 तशा पद्धतीने 6 गुणिले 3 किती येणार आहे 18 तशा पद्धतीने 75 हा गुणाकार कोणत्या संख्येला 5 ने गुणल्यानंतर येतो 15 गुणिले 5 मग 15 गुणिले 3 किती येणार आहे 45 आले लक्षामध्ये तर अशा पद्धतीने आपण पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी काय संबंध आहे तशा पद्धतीने आपण तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी काय संबंध आहे आपण शोधू शकतो किंवा पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा आपण संबंध असतो आणि दुसऱ्या आणि चौथ्या संख्येचा